श्री गणेशाय नमः. सत्यनारायण कथा प्रारंभ. अध्याय पहिला. श्री गजानन नमः. आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा ऋषी मुनी विचारतात, हे मुनी श्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्याने ऐकण्याची आमची इच्छा आहे, कृपा करून सांगा. सूत सांगतात, मुनीनो, नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला. त्यावेळेला विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो. शांत चित्तेने ऐका. एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असता मनुष्य लोकांमध्ये आले आणि मनुष्य लोकांमध्ये आपल्या पूर्व कर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारचे दुःखी लोक भोगीत आहेत असे पाहून कोणत्या साधनेने त्यांची दुःखी नाहीशी होतात हा विचार करून वैकुंठात नारद मुनी वैकुंठात गेले. त्या वैकुंठामध्ये चार शंख, चक्र, गदा व कमळ धारण केले व पायापर्यंत रोडणारी वनमाळा गळत घातलेल्या स्वच्छ वर्णाचे नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्यास त्यांनी प्रारंभ केला. नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप आणि व मन यांना न कळणार आहे, जो अनंत शक्तिमान आहे, जो उत्पत्ती मध्य नाश यांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे, जो जगाच्या आरंभ काळी जो 3 गुणांचा स्वीकार करतो व सगळ्यांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो. नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू म्हणाले, नारायणा, मुनिवरा, तुम्ही कोणत्या कामासाठी आल्यात? तुमच्या मनामध्ये काय आहे ते मला सांगा, मी त्याचे समर्पक उत्तर देईल. नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यू लोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक जन्म घेऊन विविध प्रकारचे दुःखी लोक भोगीत आहेत. नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर सगळ्या लोकांची दुःखी लहान अशा कोणत्या उपायाने नाहीशी होतील ते मला सांगा, माझी ऐकण्याची इच्छा आहे. भगवान म्हणतात, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो प्रश्न विचारलास तो फार सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने सगळ्या जीवांची दुःखी नाहीशी होतात ते व्रत मी तुला सांगतो ते ऐक. या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात. हे विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदात जातो. व हे व्रत दुःख शोक यांचे नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे, तसे सौभाग्य व संतती देणारे, सर्व कार्यामध्ये विजयी करणारे हे व्रत आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांच्या धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोष काळी सत्यनारायण महाराजांचे पूजन करावे. केळी, दूध, शुद्ध दूध, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायण महाराजांना अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळाल्यास तांदळाचा रवा घ्यावा, साखर न मिळाल्यास गुळ घ्यावे. वरील सर्व वस्तू सव्वा या प्रमाणात एकत्र करून केलेला त्यांचा प्रसाद सत्यनारायण महाराजांना अर्पण करावा. आपले बांधव व मित्र यांच्यासह सत्यनारायण महाराजांची कथा ऐकून ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी. नंतर बांधव ब्राह्मण यांच्यासह भोजन करावे. नंतर सत्यनारायण महाराजांचे स्मरण करीत घरी यावे किंवा घरी आपल्या देवघरामध्ये पवित्र ठिकाणी करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे व्रत केल्यास मनुष्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील प्रथमाध्याय समाप्त झाले. हरे नमः. प्रथमाध्याय समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण पूजा कथा अध्याय 2. नारद म्हणाले, हे व्रत पूर्वी कोणी केले ते सांगतो ऐका. एक सुंदर अशा काशी नगरामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. भूक व तहान्यांनी पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज भिक्षा मागण्यासाठी फिरत असे. भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व त्यांना प्रश्न विचारले, हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुम्ही दुःखी होऊन दररोज पृथ्वीवर का फिरता? ब्राह्मण म्हणाला, मी अतिशय गरीब ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी पृथ्वीवर फिरतो. एखादा दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपल्याला माहित असेल तर कृपा करून मला सांगा. ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णू सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करून मनातील फल देणार आहे. जे व्रत केल्यास मनुष्य सगळ्या दुःखातून मुक्त होतो ते सत्यनारायणाचे व्रत तुम्ही करा. आणि पूजनाचे सगळे विधान सांगून प्रभू तिकडे गुप्त झाले. वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेलं व्रत मी अवश्य करेल असा ध्यास त्यांना लागल्यामुळे त्यांनी गावामध्ये दुसऱ्या दिवशी भिक्षा मागण्यासाठी गेले. त्या दिवशी त्यांना खूप पैसे मिळाले. त्यांनी सगळी पूजनाची तयारी केली व आपल्या ज्ञाती बांधवांच्या सह सत्यनारायण महाराजांचे पूजन केले व तो ब्राह्मण या व्रतामुळे सगळ्या दुःखातून मुक्त झाला व अंतिम दुर्लभ अशा मोक्षाला गेला. तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायणाचे व्रत करू लागला. मुनीनो, याप्रमाणे जे सांगितले भगवंतांनी नारदांना ते सांगतो. आणखीन काय सांगू? ऋषी पुन्हा विचारतात, त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी केले व ऐकले हे ऐकण्याची इच्छा आहे. म्हणतात, मुनीनो, एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे सत्यनारायण महाराजांचे पूजन करीत असताना आणि मोळी विके आला. तो मोळी विके आपल्या तहानेने व्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरील मोळी ब्राह्मणाच्या घराच्या बाहेर ठेवून तो आतमध्ये आला आणि ब्राह्मणांना विचारला, हे ब्राह्मण महाशय, तुम्ही हे काय करत आहात? हे भक्तीपूर्वक काय करत आहात? त्यावेळेला ब्राह्मण म्हणाले, हे सत्यनारायण महाराजांचे व्रत करीत आहे. यांच्याच कृपा प्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळालेलं आहे. मग त्यानंतर त्या मोळीकेने हे व्रत समजावून घेतले. अति आनंदाने प्रसाद भक्षण केले आणि पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायण महाराजांचे चिंतन करत लाकडाची मुळे मस्तकावर घेऊन या गावामध्ये लाकडे विकून जे पैसे मिळतील त्या पैशाने मी सत्यनारायण महाराजांचे व्रत करेल असा त्याने निश्चय केला व गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेला.
मस्तकावर गावात लाकडे विकून जे पैसे मिळतील त्या पैशाने मी उत्तम पूजन करेल असा त्याने निश्चय केला व धनिक लोक ज्या नगरात राहत होते त्या ठिकाणी गेला. त्या दिवशी त्याला दुप्पट पैसे मिळाले. त्यांनी आनंदी अंतःकरणाने आपले सत्यनारायण पूजनाची तयारी केली व यथासांग सत्यनारायण महाराजांचे पूजन केले. या सत्यनारायण व्रताच्या प्रभावाने तो मळविके धनधान्य व पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला व या लोकांमध्ये सुख बघून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या लोकी गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील दुसरा अध्याय समाप्त झालेला. हरे नमः. श्री सत्यनारायण पूजा कथा अध्याय 3. ऋषी तुम्हाला याविषयी आणखीन एक कथा सांगतो ती ऐका. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्रिय सत्य बोलणारा होता. एके दिवशी तो राजा आपल्या पत्नीसह नदीच्या किनाऱ्यावरती सत्यनारायण महाराजांचे पूजन करत होता. त्यावेळेला त्या ठिकाणी साधू आणि व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता. त्या ठिकाणी आला व नौका नदीच्या काठी उभी केली व राजाच्या समोर आला व व्रत करणाऱ्या राजाला पाहून विचारले, महाराज आपण हे काय करीत आहात व हे केल्याने काय फळ मिळते? राजा म्हणाला, हे साधू धन पुत्र वगैरे प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण पूजनात्मक विष्णूंचे मी बांधवांच्या सह व्रत करीत आहे. नंतर त्याने सगळे व्रत समजावून घेतले व आनंदाने आपल्या घरी परत आला व आपल्या पत्नीला सांगितले की सत्यनारायण महाराजांचे व्रत आपण करूयात. ज्या वेळेला आपल्याला संतती होईल त्यावेळेला आपण सत्यनारायण महाराजांचे पूजन करू असे नवस केला आणि आपल्या व्यापारासाठी दुसऱ्या गावाला निघून गेला. काही दिवसानंतर लीलावती नावाची पत्नी पतीची सेवा करीत असताना आनंदी अंतःकरणाने सत्यनारायण महाराजांच्या कृपा प्रसादाने गर्भवती झाली आणि 10वा महिना सुरू होताच तिला कन्यारत्न झाले. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली म्हणून तिचे नाव कलावती असे ठेवले. काही दिवसांनी लीलावतीने मधुरवाणीने साधूवाणीला प्रश्न विचारला, महाराज आपण पूर्वी नवस केलेले सत्यनारायण महाराजांचे व्रत का करीत नाही? त्यावेळेला साधूवाणी म्हणाला, हे प्रिये आपण कलावतीच्या लग्नाच्या वेळेला सत्यनारायणची पूजा करू. अशा प्रकारे पत्नीचे समाधान करून व्यापारासाठी दुसऱ्या गावाला निघून गेला. काही दिवसानंतर कलावती गुणाने व वयाने मोठी होऊ लागली व आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळींसोबत विचार केला व लगेचच एका दूताला उत्तम वर शोधण्यासाठी आज्ञा केली. तो दूत कांचन नावाच्या नगरामध्ये आला. एका सुंदर अशा वाण्याच्या मुलाला घेऊन आला व त्या वाण्याच्या मुलाला पाहून विधिनुक्त रीतीने यथासांग सत्यनारायण विधिनुक्त रीतीने कन्यादान केले. त्या वैश्य पुत्राला विधियुक्त कन्यादान केले. त्यावेळी पण त्या विवाहाच्या वेळी पण दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायण महाराजांचे पूजन करण्याचे तो विसरून गेला व काळाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी तो जावयासह चंद्रकेतूच्या नगरामध्ये व्यापार करण्यासाठी गेला. इतक्यात सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झालेला आहे म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त व्हावे असे म्हणून सत्यनारायण महाराजांनी शाप दिला व थोड्याच दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यामध्ये चोरी झाली व चोरलेले सगळे राजद्रव्य साधू आणि ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी ते चोर टाकून पळून गेले. इतकेच राजदूत त्या ठिकाणी आले व राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले व हेच ते चोर आहेत असे समजून त्या दोघांना बांधले व त्यांना किल्ल्यातील कारागृहामध्ये टाकले. त्यावेळेला आम्ही चोर नाही असे ते म्हणत होते परंतु सत्य देवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणी ऐकले नाही. उलट त्यांचे सगळे द्रव्य जप्त केले. सत्यनारायण महाराजांच्या शापेमुळे साधूवाण्याच्या पत्नीला देखील फार दुःख झाले. त्यांच्या घरातील द्रव्य चोरांनी चोरले. तेव्हापासून मानसिक दुःख व रोग यांनी व्यापून सुधा व तृषा यांनी दुःखी झालेली साधूवाणीची पत्नी घरोघर भिक्षा मागायला लागली. साधूवाणीची मुलगी कलावती पण घरोघर भिक्षा मागायला लागली. एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली असता त्या ठिकाणी तिने सत्यनारायण महाराजांचे चाललेले पूजन पाहिले आणि तिथे ती बसती दुःख निवारणासाठी प्रार्थना केली. प्रसाद भक्षण करून आपल्या घरी आली. त्यावेळेला खूप रात्र झाली. आईने विचारले, हे मुली तू इतके रात्रीपर्यंत कुठे होतीस? आई कलावती म्हणाली, आई मी एका ब्राह्मणाच्या घरी गेले असता सगळ्या इच्छा पूर्ण करणारे सत्यनारायण महाराजांचे व्रत पाहिले. मुलीचे वाक्य ऐकून आनंदी झाली. साधूवाणीची पत्नी सत्यनारायण महाराजांचे व्रत करण्यास तयार झाली व त्या पतिव्रत असणाऱ्या साधूवाण्याच्या पत्नीने आपला पती व जावई लवकर घरी यावा असा संकल्प केले आणि सत्यनारायण महाराजांचे पूजन केले व म्हणाले, हे भगवंता माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात असे म्हणून प्रार्थना केली. त्यावेळेस भगवान सत्यनारायण प्रभू व्रताने संतुष्ट झाले. नंतर चंद्रकेतूच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितले, हे राजा तू जे 2 वाणी बंदिशात टाकलेस त्यांना लवकर सोडून दे. तसंच त्यांचे धन घेतले ते त्यांना परत दे. असं जर करशील तर धन पुत्र व राज्य यांच्या समी तुझा नाश करेल असं सगळ्यांना सांगितले. त्यानंतर राजाने सगळे सभेमध्ये बसून त्यांना जे पडलेले स्वप्न होते ते सगळ्यांना सांगितले आणि दोन्ही वैश्य पुत्राला बंधनमुक्त करा अशी आज्ञा केली.
दोन्ही वैश्यपुत्र नंतर त्या दोघांना वस्त्र अलंकार देऊन गौरव केला, नम्र भाषणाने अत्यंत संतुष्ट केले व त्या वाण्याचे जे द्रव्य घेतले होते ते त्यांना दुप्पट करून दिले व म्हणाले, आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केले व म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने घरी जातो. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 3रा अध्याय समाप्त झाला. 3य अध्याय समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण पूजा कथा अध्याय 4. नंतर साधुवाण्याने आपल्याला वाटेत विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्राह्मणांना दक्षिणा दिली, आशीर्वाद घेतला, जावयाच्या सह स्वतःच्या नगराला निघाला. तो साधू आणि काही थोडा दूर गेल्यावर संन्यास वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूंनी साधुवाणीची परीक्षा घेण्यासाठी, हे साधू, तुझ्या नावेमध्ये काय आहे ते सांग, असा प्रश्न विचारला. धनाने उन्मत्त झालेले ते दोन वाणी त्याची निंदा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे पैसे नेण्याची तुमची इच्छा आहे का? आमची नौका वेली व पाणी यांनी भरलेली आहे. असे साधुवाण्याचे उन्मत्तपणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे हो. असे म्हणून संन्यास वेश धारण करणारे भगवान तिथून निघून गेले आणि थोडा समुद्राच्या अंतरावर जाऊन बसले. साधुवाण्याने नौकेकडे जाऊन पाहिलं तर काय, नौकेमध्ये वेली व पाणी पाहून साधुवाणी चिंता करू लागला. त्यावेळेला साधुवाण्याचा जावई म्हणाला, महाराज, आपण शोक कशाला करता? त्या संन्यासी महाराजांनी जो श्राप दिला त्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. आपण त्यांना शरण जाऊ म्हणजे मनोरथ पूर्ण होईल. असे जावयाचे भाषण ऐकून साधुवाणी यतीजवळ गेला व त्यांना पाहून भक्तीने नमस्कार केले व आदराने म्हणाला, महाराज, मी जे तुम्हाला खोटे बोललो त्याची मला क्षमा करा. असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला व तो साधुवाणीत अतिशय दुःखी झाला. संन्यास वेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधुवाण्याला म्हणाले, तू शोक करू नकोस, मी तुला सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनाविषयी पराडमुख आहेस म्हणून माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले. हे ऐकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला. तुमच्या मायाने मोहित झाले, मी मूर्ख आहे, मी आपल्याला कसं जाणेन? माझ्या कृपा करा, माझ्यावर मी यथाशक्ती आपले पूजन करेल. मी आपल्याला शरण आलोय, माझे रक्षण करा, माझ्या पूर्वीचे द्रव्य मला मिळावे. असे साधुवाण्याचे भक्तिभावयुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधुवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले तर पूर्वीप्रमाणे नौका भरलेली आहे असे त्याला दिसले व सत्यनारायण महाराजांच्या कृपेने मला हे सगळे मिळाले आहे असे म्हणून साधुवाण्याने आपल्या बांधवांच्या सह सत्यनारायण महाराजांचे पूजन केले आणि प्रयत्नाने नौका नदीत लढून आपल्या घरी गेला. नंतर साधुवाणी आपल्या जावयाला म्हणाला, ही पहा म्हणजे रत्नपुरी नगरी. असे म्हणून द्रव्याचे रक्षण करणारे एक दूत घरी पाठवला. तो दूत नगरामध्ये गेला व साधुवाण्याच्या पत्नीला पाहून त्याने नमस्कार केले व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, बांधव व पुष्कळ द्रव्य यांच्यासह साधुवाणी जावयाला बरोबर घेऊन आपल्या नगराच्या जवळ आलेले आहेत. दूताचे वाक्य ऐकून आनंदित झालेली साधुवाणीची पत्नी आपल्या मुलीला सत्यनारायण महाराजांची पूजा कर असे सांगितले व स्वतः लवकर पतीच्या दर्शनासाठी गेली. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायण महाराजांचे व्रत पूर्ण केले, परंतु प्रसाद भक्षण न करता पती दर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच निघून आली. त्यामुळे तिच्यावर भगवान रागवले. त्यामुळे तिचा पती असलेले नौका द्रव्यांच्या सह पाण्यात बुडवली. त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही. त्यामुळे अत्यंत शोकाने विवळ होऊन ती रडत भूमीवर पडली. बुडालेली नौका व त्यामुळे दुःखी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंतःकरणाने नावाड्यांच्या सह हा काय चमत्कार म्हणून विचार करू लागला. आपल्या कलावतीने आपल्या पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. अशा प्रकारच्या मुलीचे चरित्र पाहून साधुवाणी अतिशय संतप्त झाला व सत्यनारायण महाराजांनीच नौका नाहीशी केली आहे, कारण मी त्यांच्या मायाने मुग्ध झालेलो आहे. नंतर सगळ्यांना बोलवले. साधुवाण्याने माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायण महाराजांचे पूजन करेल असे सगळ्यांना सांगितले आणि सत्यनारायण महाराजांना पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा दिनांचे रक्षण करणारे सत्यनारायण प्रभू संतुष्ट झाले व भक्त प्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधो, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आले म्हणून तिचा पती अदृश्य झालेला आहे. हे साधो, तुझी कन्या घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात संशय नाही. कलावतीने आकाशवाणी ऐकली आणि तिने घरी जाऊन आदराने प्रसाद भक्षण केले आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तर तिचा पती 16 जणांचा तिच्या दृष्टीस पडला. त्यानंतर ती आपल्या पित्याला म्हणाले, आता लवकर घरी चला, उशीर का करता? मुलीचे हे वाक्य ऐकून साधुवाणी अतिशय आनंदी झाला व त्याने यथाविधी सत्यनारायण महाराजांचे पूजन केले व नंतर तो साधुवाणी धन व बांधव यांच्यासह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत या दिवशी सत्यनारायण महाराजांचे पूजन करून तो या लोकी सुखी झाला व शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्य लोकात गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 4था अध्याय समाप्त झालेला आहे. हरे नमः हरे नमः हरे नमः. 4था अध्याय समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण पूजा कथा अध्याय 5. सूत सांगतात, मुनीनो, याविषयी तुम्हाला आणखीन एक कथा सांगतो, ती ऐका. पूर्वी या पृथ्वीवर अंगदच नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतिशय तत्पर होता. त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अतिशय दुःख प्राप्त झाले. ते असे, तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ वगैरे प्राण्यांना मारून वडाच्या झाडावर आला. त्या झाडाजवळ गवळी लोक आपल्या ज्ञाती बांधवांच्या सह सत्यनारायण महाराजांचे पूजन करीत होते
व त्या ठिकाणी राजाने पाहून नमस्कार सुद्धा केला नाही, तरी सुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायण महाराजांचा प्रसाद राजा पुढे आणून ठेवला व नंतर भक्तिभावाने सगळ्या गोप बांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिशय दुःखी झाला. त्या राजाचे 100 मुले, धनधान्य, सगळी संपत्ती नाश पावली. हे सगळे कृत्य पवित्र, हे सगळे सत्यनारायणाच्या अवकृपेमुळे झाले असे त्याला वाटले व म्हणून त्याने गवळी लोकांजवळ गेला व त्यांच्यासह भक्ती श्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायण महाराजांचे पूजन केले. त्यामुळे हा अंगद राजा पुत्र, धन वगैरे ऐश्वर्याने संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठात गेला. हा सगळा लाभ सत्यनारायण महाराजांच्या पूजनामुळे झालेला आहे. म्हणून सकाळी सत्यनारायण महाराजांचे पूजन करावे. जो कोणी अति दुर्लभ असे सत्यनारायणाची पूजा करतो व फळ देणारी कथा ऐकतो त्याला सत्यनारायण महाराजांच्या कृपेने धनधान्य सगळ्या वस्तूंचा लाभ होतो. जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते. जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर या लोकी बघून अंती सत्यनारायण महाराजांच्या नगरात जातो. ऋषी जे व्रत केले असता मनुष्य सगळ्या दुःखातून मुक्त होतो ते सत्यनारायणाचे व्रत मी तुम्हाला सांगितले. विशेषतः करून कलियुगामध्ये सत्यनारायण महाराजांची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काळ, कोणी ईश, कोणी सत्यदेव, कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूप धारण करून भक्तांची इच्छा पूर्ण करणारा असा हा भगवान कलियुगामध्ये सत्यनारायण व्रतरूप होईल. मुनी श्रेष्ठ हो, जो कोणी ही सत्यनारायणाची कथा ऐकेल किंवा वाचेल तिची पापे सत्यनारायण महाराजांच्या कृपेने नाहीशी होतील. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय समाप्त झालेला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. 5वा अध्याय समाप्त. श्री गणेशाय नमः. नमस्करोमि. जय जय दिनियाळा सत्यनारायण देवा. पंचारती वाळती पतित भक्ती भावा. विधियुक्त पूजनी करिता पुराण श्रवण. परिमळ द्रव्य सहित पुष्पण अर्पण. धृतयुक्त शरण करा मिश्रित गोधम चूर्ण. प्रसाद भक्षण करता प्रसन्न तू नारायणा. जय जय दिनियाळा सत्यनारायण देवा. पंचारती वाळती पतित भक्ती भावा. शांतानंद विप्री पुरी व्रत हे आचरले. दरिद्रज्ञांचे त्याते मोक्ष पदा नेले. त्यापासून हे व्रत कलियुगी सकाळ सुत झाले. भावार्थे पूजिता सर्वांची लाभले. जय जय दिनियाळा सत्यनारायण देवा. पंचारती वाळती पतित भक्ती भावा. साधू वैशी संततीसाठी तुझा प्राप्तिले. इच्छित पुरता मंदाल म्हणे व्रतने आचरिले. त्या पापाने संकटी पडून दुःखही भोगिले. स्मृती होणी आचरित तत्वाचे उद्धारिले. जय जय दिनियाळा सत्यनारायण देवा. पंचारती वाळती पतित भक्ती भावा. प्रसाद विसृणी पती बेटीला कलावती गेली. शोभ तुझा होताची तयाची नौका बुडाली. अंगदोष राजासी यापर दुःख स्थिती आली. मृतवार्त शतपुत्रांची सतोर करणी पसरली. जय जय दिनियाळा सत्यनारायण देवा. पंचारती वाळती पतित भक्ती भावा. पूर्णरपी पूजनी प्रसाद ग्रहण करता तक्षणी. पतीची नौका तरली देखे कालावती. दोष राजासी पुत्र भेटती येऊनी. ऐसा भक्ता संकटी पावसी तू चक्रपाणी. जय जय दिनियाळा सत्यनारायण देवा. पंचारती वाळती पतित भक्ती भावा. अनन्य भावे पूजनी हे व्रत जनराचरती. इच्छित पूर्वीसी त्या ते देव संतती संपती. सहरती वै धरते सर्वै बंधने तुटती. राजा रंक समान मानुनी पावसी पती. जय जय दिनियाळा सत्यनारायण देवा. पंचारती वाळती पतित भक्ती भावा. ऐसा तवरता पार महिमा वळलो मी कैसा. भक्ती पुरुषर आचरिता त्या पावसी जगदीशा. भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तू सर्वेशा. मोरेश्वर सुत वासुदेव तुझ विनवी भावनाशा. जय जय दिनियाळा सत्यनारायण देवा. पंचारती वाळती पतित भक्ती भावा. घालीन लोटांगण वंदीन चरण. डोळण पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगण आनंद पूजन भावे वाळेल मनेनमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्व मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा. करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वसुदेवं. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रमध्ये. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. ओम या देने यज्ञ